तुम्हाला मागच्या माझ्या एका रेसिपीमध्ये पण दाखवलेलं, की आपण मालवणी पद्धतीचं कालवणाला वाटप जे लागतं वाटण, त्याचं हे साहित्य आहे. इथे पाववाटी मी ओलं खोबरं घेतलंय, 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत, तिखटाच्या लाल मिरच्या आहेत आणि ह्या रंगाच्या लाल मिरच्या आहेत. धणे घेतलेत 2 बारीक चमचे आणि 6-7 तिरफळं घेतलेली आहेत. आता आपण ह्याचं पूर्ण साहित्याचं वाटण करून घेणार आहोत, बारीक एकदम गंधासारखं. मी सांगायला विसरते, मागे पण विसरलेली. थोडंसं अर्धा चम्मच थोडंसं हळद टाकायची आपण. हे बघा मस्त असं गंधासारखं झालेलं आहे. हे बघा, एक पळी छोटं तेल घेतलेलं आहे, तापत आपण ठेवलंय. ह्याच्यात कांदा घालूया, शेंगा घातल्यात. मी शेंगा घालून करणार आहे, कैरी आणि शेंगा घालून कालवण. आता आपलं हे वाटण केलेलं आहे ते घालूया. ह्याच्यात आपण पाणी घालून घेणार आहोत. भांड्यात पाणी घालूया. कन्सिस्टन्सी किती हवी आहे, रस्सा पातळ जाड हे तुमच्यावर डिपेंड आहे, किती हवं करायचंय ते. मीठ हे जाडं मीठ वापरते. आपल्या कालवणाला मस्तपैकी उकळी येत आलेली आहे. मी थोडीशी कोलंबी फ्रायला ठेवणार आणि बाकीची कोलंबी कालवणात सोडते. करून बघा, ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल. मस्त गरम गरम वाफळत्या भाताबरोबर ना हा रस्सा, बाजूला एक मस्त की कैरीची फोड आणि शेंगा, वाहा मस्तच. इथे मी आपली आमसुलं टाकते, 4-5 आमसुलं. आम्हाला आंबट आवडतं मस्तपैकी. आणि मच्छीचं कसं कालवण आपलं सार जरा आंबट असेल तर जरा चांगलंच लागतं. सीझनच आपला कैऱ्यांचा आहे आता मस्तपैकी. काही दिवसांनी आंबे होतील त्याचे. जेव्हा सीझन असतो ना, मस्त भरपूर अशा सगळ्या जेवणात म्हणजे वरणात, कालवणात वगैरे अशा मस्त कैऱ्या घालायच्या आणि खायच्या, अप्रतिम लागतात. आमच्याकडे आम्ही 4 जण खाणार आहे, माझे 2 मुलं, मी आणि माझी सासूबाई. आम्हाला 4घांना आंबट वगैरे खूप आवडतं. हे आता मी हे बघा मस्त असा अख्खा एवढा माझी कैरी होती बघा, एवढी मोठी, ती मी अख्खी घालणार आहे आणि प्रत्येकाला एक एक फोड. मस्त आपलं असं कालवणीला चांगलं उकळ आले आणि आपलं कालवण तयार आहे कोलंबीचं. हे बघा मस्त असं कैरी आणि शेंगा. आहा, माझा आजचा बेत आहे मस्तपैकी तांदळाची भाकरी, बांगडा फ्राय आणि आपलं हे कोलंबीचं कालवण. नक्की करून बघा ही रेसिपी. आणि रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक तर करताय मंडळींनो, पण तुम्ही कमेंट्स नाही करत. मला तुमचे कमेंट्स हवेत, शेअर्स हवेत भरभरून. तर चला मग बाय. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की.